वाई तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून संकटग्रस्तांच्या मदतीसाठी शासन खंबीर असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे। मंगळवारी मंत्री मकरंद पाटील यांनी वाई तालुक्यातील जांभळी आणि कोळीवस्ती परिसरातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला। या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। जांभळी ते कोळीवस्ती या मार्गावरील रस्ता आणि सर्व पूल नव्याने उभारण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच जनावरांच्या आणि शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून 2 दिवसात मदत वितरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत। महत्त्वाचं म्हणजे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सध्या मिळणारी 1,30,000 रुपयांची मदत थेट 5 लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असल्याचे संकेतही त्यांनी दिले। यावेळी जैन युवक महासंघाच्या वतीने नुकसानग्रस्तांना मदत साहित्याचं वाटपही करण्यात आले। दरम्यान मंत्र्यांचा हा अधिकृत दौरा असतानाही वाईचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी या दौऱ्याकडे फिरकलेच नाहीत। महसूल विभागाच्या या गैरहजेरीमुळे आणि परिसरातील अवैध उत्खननाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। तुमचं संकट हे आमचं संकट आहे अशा भावनिक शब्दात मंत्र्यांनी जनतेला धीर दिला असला तरी दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। 6, 7, 8 जुलै या 4 दिवसामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये वाई तालुक्यातला पश्चिमेकडचा भाग, त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्याचा सुद्धा पश्चिम भाग, या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। म्हणजे एका दिवशी तर तब्बल 550 मिलीमीटर पाऊस हा 24 तासामध्ये झाला। साधारण 3 दिवसामध्ये 100 इंच पाऊस, एवढ्या पावसाची नोंद या परिसरामध्ये झाली। आणि कमी कालावधीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं किंवा फार पाऊस मोठा पडल्यामुळं या ठिकाणच्या सार्वजनिक मालमत्ता असतील, लोकांची घरं असतील, रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, पुलांचं झालेलं नुकसान असेल, शाळांचं काही झालेलं नुकसान असेल, अंगणवाड्यांचं झालेलं नुकसान असेल, या सर्व सार्वजनिक बाबींचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। अधिवेशन काळामध्येच हा पाऊस होता, त्यामुळं मला काही या भागामध्ये भेट द्यायला त्यावेळेला शक्य झालं नाही। परंतु 2 दिवसापूर्वी आता अधिवेशन संपलं आणि मी आज या भागाचा दौरा, विशेषतः हा जो जांभळी, पारटवस्ती, कोळीवस्तीचा हा वाई तालुक्यातला जो भाग आहे की ज्या भागाच्या ठिकाणावरून आपण बोलतोय, या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि निश्चितपणानं म्हणजे कलेक्टरना आम्ही या राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त असतील, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी असतील, यांना ज्या ठिकाणी कुठं शेतीचं नुकसान झालं असेल, पिकांचं नुकसान झाले असेल, घरांचं, गोठ्यांचं, जनावरांचं, मनुष्यहानी असं जे काही नुकसान झालं असेल, या सगळ्याचे पंचनामे करण्याचे आदेश हे याच्यापूर्वीच दिलेले आहेत। पुणे प्राधिकार खाली आपण मनुष्यहानी झाली, जनावरांची हानी झाली, गोठ्यांची हानी झाली, दुकानांची हानी झाली, घरांची हानी झाली, याला तातडीची मदत आपण कलेक्टरच्या स्तरावरच या संदर्भातले अधिकार हे देण्यात आलेले आहेत। फक्त जमिनीचं नुकसान आणि पिकांचं नुकसान या 2च गोष्टी ह्या राज्य सरकारकडे म्हणजेच मदत आणि पुनर्वसन विभागाकडे नुकसानीच्या या 2 गोष्टींचीच फक्त ही जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळं जर कुठं काही एखादी गोष्ट दगावली, नुकसान झालं, तर त्या ठिकाणी जो नुकसानग्रस्त व्यक्ती आहे त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी, या संदर्भातला हा आमचा शासनाचा हेतू आहे। आणि निश्चितपणानं या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि मी असं आणि एकूणच आमचं प्रशासन या संदर्भामध्ये जिथं जिथं नुकसान झाली त्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या एकूणच प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याच्या सुद्धा सूचना या त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।